नमस्कार. मी अनिकेत पाटील स्वागत करतो आपलं लाडक्या अलिबागचं क्रिकेट या पेजवर. आज आपण आगर सूर्यगावचा सुपरस्टार जो गेल्या 2 वर्षापासून फॉर्ममध्ये दिसतोय असा युवा खेळाडू ज्याचं वय फक्त 18 वर्ष आहे, पण त्याच्या परफॉर्मन्सने वयाचं फक्त वय 1 नंबर असतं असं म्हटलं जातं. आपण त्याला 18व्या वर्षाचा असून देखील ज्याने अलिबागच्या प्रेक्षकांच्या घरातला ताईत बनण्याचं काम केलं अशा साहिल म्हात्रेची आज इंटरव्ह्यू घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्या अलिबागचं क्रिकेट या पेजला तुम्ही जास्तीत जास्त फॉलो करा आणि फुल व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे जन्म आमचा अलिबागचा, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. थोड्याच वेळात आपल्याला जॉईंट होईल. त्याने कसं त्याला कोणी साथ दिली, घरूनच बॅकग्राऊंड होता का क्रिकेटचा, हे सर्व आपल्याला त्याच्याकडून काढून घ्यायचं आहे. साहिल म्हात्रे हा अलिबाग तालुक्यात सध्याच्या कंडिशनला सर्वात चर्चित नाव आहे. साहिल म्हात्रेंनी मोठे खेळाडू यांच्या संघात असून आशिष म्हात्रे, विवेक बनकर किंवा अनिरुद्ध पाटील सारखे खेळाडू असून आपल्या नावाचा दबदबा पूर्ण अलिबाग तालुक्यात निर्माण केला. प्रत्येक लीगमध्ये साहिल म्हात्रे हा कसा काय दिसला हे आपल्याला त्याच्या तोंडून ऐकायचं आहे. वय फक्त 18 असताना अलिबाग म्हणजे एक आयकॉन स्वरूपात जाण्यासाठी रेडी असलेला, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, ज्याने आपल्या नावाने मोठ्या खेळाडूंना त्याच्या परफॉर्मन्सकडे लक्ष देण्यास भाग पडलाय, तो साहिल. स्वागत आहे तुझं माझ्या या कार्यक्रमात. आता जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट प्रश्नांकडेच बोलतो. क्रिकेटची सुरुवात तुझी कशी झाली? क्रिकेटची सुरुवात माझी म्हणजे आमच्या बाजूलाच ग्राउंड आहे, त्याच्या बाजूला. तिथून पहिले मोठे बरं खेळायची. तिथे पहिले आम्हाला पाण्यातला बॉल काढलाय ना, त्याला लेग साईडला तल आहे, तिथून पाण्यातून बॉल काढले की आम्हाला 6 बॉल खेळायला भेटायचे, म्हणजे मोठ्या बॉलांचे. तिथून सुरुवात झाली. घरी कोण क्रिकेटर होतं का, की ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तू इकडे क्रिकेटकडे आलास? हो, पप्पा. पप्पांबद्दल काय सांगशील 2 शब्द? म्हणजे प्रत्येक वेळी सपोर्ट असतोच, घरातल्यांचा पण, आईचा, पप्पांचा, सर्वांचा सपोर्ट असतो. आणि कुठली गोष्ट पाहिजे असली क्रिकेट बद्दल तर कुठल्याच गोष्टी नाही बोलत नाही. पप्पा पण तुझे ऑलराऊंडर होते का तुझ्यासारखे? हो. क्रिकेटला पहिली संधी कोणी दिली, म्हणजे पहिल्याच टीम मध्ये चान्स कोणी दिला? तसं बघायला गेलं तर सर्वच, म्हणजे आमच्या टीम मध्ये विवेकदा, अनिरुद्धदा, सर्वच म्हणजे असे सर्व खेळाडू होते ना, त्यांनी मिळून मला संधी दिली. पहिली टुर्नामेंट कुठे खेळला जिथे तुला तो क्षण आहे जो आयुष्यात कधी विसरू शकत नाही, असं की पहिल्याच टुर्नामेंट मध्ये काय केला होतास परफॉर्मन्स? परुलपाड्याच्या टुर्नामेंटला तेव्हा फक्त अनिरुद्ध दादा मेन टीम मधला खेळणारा होता तेव्हा, आणि बाकी सगळी यंग पोरं होती. त्यात बॅटिंग झालेली तेव्हा 11 बॉल 22 रन केलेल्या. पहिले बॅटिंग पासून सुरुवात केलीस असं बोलायला हरकत नाही, की गोलंदाजी पण करत हा, होता? नाही, गोलंदाजी करायचो तेव्हा प्लेयर नसल्यामुळे बॅटिंग भेटलेली. बरोबर. फार कमी वयात नाव गेल्या 2 वर्षात पुढे आलेलं आहे. यंग खेळाडू, तू जास्त प्रमाणात यंग खेळाडू आता मोबाईलच्या दिशेने आहेत, पण तू तुझ्या नावाचा डंका पूर्ण अलिबाग तालुक्यात गाजवलास. जेवढा तुला सपोर्ट घरच्यांचा तेवढा तुमच्या टीमचा आहे. अनिरुद्ध आणि विवेक बद्दल काय बोलशील 2 शब्द? नक्कीच त्यांचा सपोर्ट तर प्रत्येक वेळी असतो. अनिरुद्धाचं म्हणजे प्रत्येक वेळी कुठली गोष्ट म्हणजे त्याला बोललो जाऊन की असं असं करूया तर लगेच होकार असतं. विवेकदाचा पण सेम.
तुमचा असा संघ आहे की कमी म्हणजे शांततेत येऊन नंबर मारून जातात. बरेच कडे टुर्नामेंट मध्ये तुमचा नंबर असतो. तुमच्या संघातली जी एकत्र राहून म्हणजे सगळेच यंग प्लेयर आहे. एखादच मला वाटतं मोठा प्लेयर आहे जसा आशिष म्हात्रे, बरोबर ना? नाव माझं चुकत नसेल तर तो सध्या हा. एक मोठा खेळाडू असेल म्हणजे 40+. त्याच्याबद्दल काय बोलशील? जो 40+ खेळाडूचे सगळे तुमच्या टीम मधले प्लेयर ऐकतात की हो, कसं? नक्कीच. त्याचं मत एकच असतं की सर्व टीम सोबत घेऊन खेळायची. जो चांगला खेळतोय त्याला पुढे करायचं आणि नवीन नवीन खेळाडू आहेत त्यांच्यासाठी नवीन नवीन आपले म्हणजे ग्राउंड वरती काय लागेल नसेल ते सर्व पुरवणं. सर्व टीम मधून होतं. आता असा माझा प्रश्न आहे की तुमच्या इथं खेळायला ग्राउंड तुम्हाला एक साईडला तळ आहे, एक साईडला तिकडे पूर्ण गाव आहे. तर तुम्हाला असं कोणताही म्हणजे कोणतेही असे तुमचे गावातले आहेत की त्यांनी असं ग्राउंड साठी कुठं केलेली आहे का योजना? त्यामुळे तुमचे आणखीन प्लेयर बाहेर निघतील. ग्राउंडची आतापर्यंत तरी योजना नाहीये, पण गावातनं एक बॉक्स केलेला आहे प्रॅक्टिससाठी, नेट प्रॅक्टिससाठी. सध्या त्यातच चालू आहे. बरोबर. पहिली आयुष्यातली ट्रॉफी कुठे भेटली होती? पहिलीच ट्रॉफी. वरुड टुर्नामेंटवर. मॅन ऑफ द मॅच नंतर घरच्यांचं कसं होतं? म्हणजे एवढ्या दिवस खेळायला जाऊन एवढ्या लहान वयात खेळायला जाऊन पहिली मॅन ऑफ द मॅच भेटली, घरी आणलीस, तर घरच्यांचं रिएक्शन काय होतं? घरच्यांचे सगळे आनंदीच होते आणि पप्पा प्रत्येक इथे मॅच बघायला असतात. त्यामुळे सांगायची गरज लागत नाही की इथं असं असं झालं, काय झालं. बरं. मला असा प्रश्न विचारायचा आहे पुढला, की कोणता असा सामना आहे की जो आपल्या हातातून गेला आणि ज्याचं दुःख तुला अजून पण वाटते? की कोणता असा सामना आपल्या हातातून निघून गेला, माझ्या मुलं हारले टीम? अं, तसं बघायला गेलं तर झिराट आपले एकदा टुर्नामेंट झालेली, सौरभ गावंकरने ठेवलेली. बाईक होती मॅन ऑफ द सिरीजला तेव्हा. त्या टुर्नामेंटला म्हणजे तेव्हा पण तसंच झालेलं. मी तेवढा बॅटिंग मध्ये नव्हतो आणि तेव्हा बॅटिंगचा चान्स भेटलेला आणि पूर्ण मॅच कव्हर केलेली आणि 3 बॉल 2 रन पाहिजे होते असं काहीतरी होतं आणि मी विकेट टाकून आलो आणि ती मॅच आम्ही हारलो. मॅन ऑफ द सिरीज बाईकच्या याच्यात म्हणजे समजा आता बाईकर मॅन गेल्या टायमाला मी करणला पण हाच प्रश्न विचारला होता की बायकर मॅन सगळे ऑलराऊंडर आहेत. तुझं असं स्वप्न आहे की आपण आपल्या नावावर पण एक बाईक असावी, असं हातातून तुझ्या कुठली बाईकची संधी गेली आहे का? नाही, अजून तरी नाही. पुढला प्रश्न माझा असा आहे की क्रिकेटकडं फ्युचर म्हणून पाहतोस की एक आवड म्हणून पाहतोस? की पुढे जाऊन क्रिकेटच खेळायचं जसं मोन्या माट्या आहे की जे क्रिकेटकडेच गेलेत, असं तुझं आहे का पुढं की आणखीन काय वेगळं करतोस? नाही नाही, आवड म्हणून खेळतो. त्या व्यतिरिक्त पण कॉलेज चालू आहे, कोर्स चालू आहे. क्रिकेटला जास्त महत्व द्यायचं आहे की अभ्यासाला महत्व द्यायचं? तुझं काय मत आहे? एक यंगस्टर आहेस म्हणून दोन हा प्रश्न विचारतो. थोडं दुसऱ्या यंगस्टरना कसं आहे, क्रिकेटसाठी काही मुलं आपल्या सर्व अभ्यासाकडे लक्ष हटवून पूर्ण क्रिकेटकडे जातात, म्हणून काय सांगशील त्यांना? दोन्ही साईडला लक्ष केलं पाहिजे. क्रिकेट तर खेळलंच पाहिजे, ज्याची आवड आहे ते केलंच पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. सर्वच केलं पाहिजे. घरांची पण जिम्मेदारी घेतली पाहिजे. तू आतापर्यंत खेळलेल्या लीग मॅची म्हणजे आपण बोलू आमदार चषक असेल, पीएनपी चषक असेल किंवा अलिबाग प्रीमियर लीग असेल, जास्त करून तू निखिल पाटील वाघरांचा आहे त्याच्या संघात खेळताना दिसतोस. तुझा आणि त्याचं बॉन्डिंग काय आहे की तू जास्त करून तुझ्यावर जास्त डाव खेळतो? आ, त्याचा विश्वास आहे माझ्यावर आणि त्यांनी पहिल्याच टुर्नामेंटला मला त्याच्या टीम मध्ये खेळायला घेतलेलं, तिथं चॅम्पियन्स ट्रॉफीला. तिथून सुरुवात करून दिली त्यांनी. तिथून माझ्या करिअरला सुरुवात झाली की हा, साहिल मात्रे असा असा आहे. तिथून सुरुवात झाली आणि त्याचं आभार मानतो की त्यांनी मला तिथं संधी दिली आणि त्याचबरोबर साहिल पाटील त्यांनी मला संधी निर्माण करून दिली. रायगड प्रीमियर लीग सारखी स्पर्धा खेळण्याचं स्वप्न तुझं आहे का? जी आत्ताच्या कंडिशनला रायगडसाठी म्हणजे अलिबागच्या खेळाडूंसाठी पण एक पर्वणी आहे. काय वाटतं तुला? नक्कीच स्वप्न तर आहे. प्रयत्न
प्रयत्न करत राहिल्याने सर्व काही मिळत जाते असं बोललं जाते. हो. क्रिकेटसाठी किती वेळ दिला जातो? क्रिकेटसाठी संध्याकाळी 2 तास प्रॅक्टिस. संघाबद्दल, प्लेअर बद्दल काय सांगशील? सगळ्या खेळाडूंबद्दल, म्हणजे तुझे 11 खेळाडू जे तुझ्या सोबत खेळतात, कोणाचा काय काय रोल आहे आणि काय तुला त्यांचा कसा सपोर्ट मिळतो? आमच्या टीम मध्ये तसं बघायला गेलं तर 11च्या 11 जण बॅटिंग करतात. आणि असे प्लेयर आहेत ना की ज्यांनी मॅच जिंकवलेली आहे, बॉलिंग मध्ये मॅच जिंकवली आहे, बॅटिंग मध्ये मॅच जिंकवलेली आहे. ते प्लेयर आमच्या 13वे 14वे असतात, पण त्यांना असं कधीच नाही वाटत की हा माझ्या पुढे चाललाय, हा बारका आहे, याला कधी खेळून नाही दिला पाहिजे. सर्वांना सपोर्ट करतात. जर त्यांच्याहून बारका जरी 14 वर्षाचा खेळाडू असेल तरी त्याला पहिली बॉलिंग द्या, दुसरी बॉलिंग द्या, बॅटिंग द्या, असा सपोर्ट असतो. आणि आमच्या गावातला असाच एक आता सार्थक मात्रे म्हणून एक तयार झालेला आहे, त्याला पण फुल सपोर्ट चालू आहे. तुमची संपूर्ण टीम ही यंगस्टरचीच आहे, असं म्हणजे पूर्णपणे यंगस्टरने भरलेली आहे. पण किंवा अनिरुद्धने पूर्णपणे टीम चकडून ठेवलेली आहे. अशी कुठली टुर्नामेंट आहे की तुम्हाला जिंकायची आहे, की ज्याने असं वाटेल की आपलं नाव अजून अलिबाग तालुक्यात आहे? तशी टुर्नामेंट बघायला गेलो तर अलिबागला नाईट टुर्नामेंट होते. नाव नाही आठवत, पण अलिबागची टुर्नामेंट जिंकायची. तुम्ही जेव्हा तुमच्या गावाचा संघ असतो, समजा चौकलशी माली प्रीमियर लीग असो किंवा असा असंख्य, त्यात फक्त गावातलेच खेळाडू घेतले जातात तुमच्या. जास्त एखादच प्लेअर समजा बाहेरचा घेतात, बाकी सगळे प्लेअर, बहुतेक 10 प्लेअर तरी गावातलेच असतात, असं का? तसा गावातल्या प्लेयरांना विश्वास आहे आणि ते प्रत्येक टुर्नामेंटला असा परफॉर्मन्स करून दाखवतात की त्यांना बाहेर जाऊन द्यायची इच्छाच नाही. की ओनर गावातला असतो, ओनर पण बोलतो की ना हेच प्लेयर पाहिजे. क्रिकेटमध्ये पैसा येतोय आता हळूहळू, तेवढे तुम्ही नंबर मारता, ते पैसे तुम्ही मंडळाला जॉईन करता, की जी पोरं आता समजा यंग पोरं आहेत, जी कामा विमाला नाही, ते त्यांना त्यांच्यात डिवाइड करता, की थोडे थोडेसे पैसे देऊन? असं काही संघात असतं की थोडे थोडेसे पैसे ठेवून बाकी पैसे प्रत्येकाला दिले जातात, असं की आहे का तुमच्या? नाही नाही, आता आपल्या टीमचा फॉर्म चालू आहे तर आपले नंबर येत आहेत. नंतर पुढे जाऊन काय होईल कोणाला माहित नाही. त्यामुळे आत्ता जर पैसे वाटले तर नंतर पैसे काढायच्या वेळी कोण म्हणजे असे प्लेयर बरेच असतात की येत नाही. मग त्यापेक्षा आमची टीमची एकजूट आहे आणि त्यात असं ठरवलेलं आहे की पैसे कोणाला वाटायचे नाही, आपले मंडळ आहे त्यातच ठेवायचे. तसंच पुढं म्हणजे इंट्रा टाकत राहावं. बरोबर. राजकारणाचा समावेश होतोय काय तुमच्या टीम मध्ये? कारण अजून प्रत्येक, हा प्रश्न मी करणला देखील विचारला होता, कारण आत्ताच्या कंडिशनला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे संघ किंवा एखादा प्लेअर स्टार झाल्यानंतर तो बाहेरचा दुसऱ्या संघातून खेळायला जातो, गावचा संघ सोडून. म्हणून विचारतो की राजकारणाची किंवा एखादा प्लेअर तुम्हाला लाभण्याचा किंवा लॉबी तयार होते आणि मग एखादा प्लेअर बाहेर निघून जातो, असं झालेलं आहे का आजपर्यंत? आमच्या टीम मध्ये तरी अजून राजकारण आलेलं नाही आणि ते येऊन पण देणार नाही. कारण की आमच्या गावातलं राजकारण असं आहे की ते फक्त त्या पिरियड पुरतं असतं, 1 महिना 2 महिना, त्याच्यानंतर राजकारण दिसत नाही. खरोखर ही चांगली गोष्ट आहे. बाहेर जाण्याची संधी आजपर्यंत आले का, आयकॉन म्हणून? बाहेर म्हणजे एकदा 1 वर्ष आधी विराज विराज जोईकरनी मला रॉयल नेलेला, मृणालला वगैरे होतो, तिथे आम्ही दुसरा नंबर मारलेला. मृणाल वर्सोलकर बद्दल काय बोलशील? दादाचा सपोर्ट असतो आणि खेळण्यात तर तो कोणाला ऐकतही नाही, कारण की बॅटिंग तर जामच भारी आहे त्याची. अशी कोणती टुर्नामेंट आहे की जिथे तुला मॅन ऑफ द सिरीज मिळावी असं स्वप्न आहे? टुर्नामेंट अशी अलिबागचीच. किती आजपर्यंत मॅन ऑफ द सिरीज 2 वर्षात मिळाल्या? 4-5 असतील. आयकॉन म्हणून गेल्यानंतर पैशांची ऑफर होते का, की किंवा मग आम्ही तुम्हाला चान्स दिलाय म्हणून तू खेळायला गेलायस, असं आहे की पैसे पण दिले जातात जिंकल्यानंतर? पैसे तर भेटतातच, पण असं कोणाकडून मागून घेत नाही की देच म्हणून. जर त्याची इच्छा असेल तर तो देईल. मोन्या किंवा माट्यासारख्या खेळाडूंच्या सोबत जाण्याची संधी भेटली
किंवा ती देतीलच तुला लवकरच, कारण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून तू आता चाललायस. कारण आत्ताच्या यंग प्लेअर म्हणजे थोडेसे खेळाडू आहेत की जे आता फॉर्मला आहेत, जे 19 वर्ष 18 वर्षाचे. त्यात जर यंग टीम तुला तयार करायला सांगितली, ज्या 18 वर्षाची तुमच्या विभागातली, तर कोणते प्लेअर घेशील तू अलिबाग तालुक्यातली, फक्त युवा पिढी बोलतोय. अं, गौरव असेल कुरुलचा, राज गुंजाल असेल, त्याच्यानंतर ऋतुज कोलगावचा, त्याच्यानंतर जिराटचा ऋषिकेश, बंटी घुगे, आणखी माझा भाऊ, आमच्या गावातला दुसरा एक बारका म्हणजे आत्ताच त्यांनी क्रिकेट सुरू केलंय, सार्थक म्हात्रे म्हणून आहे तो. सार्थक सर पाटील अलिबागचा, प्रिन्स बोकाडे, आणि रुजुल डाकी म्हणून आहे इथला हशिवऱ्याचा तो. तुला ज्या वेळेला घरच्यांचा सपोर्ट आहे, त्याचबरोबर घरी काय कधी ना कधीतरी घरी ओरडलं जातं की सारखं सारखं क्रिकेट 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 वर चाललाय. मग घरच्यांचं रिएक्शन नंबर आल्यानंतर किंवा तुला काय भेटल्यानंतर चांगलंच असेल, पण ज्या वेळेला काही मिळत नाही तेव्हा समजा मॅच तुझ्यामुळे हारली किंवा काय झालं, तर घरी ओरडा पडतो का? हो, पप्पा त्या याच्यातून गेलेले आहेत बोलल्यावर ते थोडेफार बोलतात, पण त्यानंतर समजून पण सांगतात की असं असं करायला पाहिजे होतं. बरोबर. दुसरा माझा प्रश्न असा आहे की तुमच्या संघात जर बाहेरचा आयकॉन खेळवला तर तुमच्या संघाचं महत्व कमी होतं असं तुम्हाला वाटतं का? समजा बाहेरचा प्लेअर एखादा खेळवला गेला तर संघातल्या खेळाडूंचं बाकीच्यांचं महत्व कमी होतं. नाही नाही, असं कधीच नाही होत. कारण की जरी आमच्यात आयकॉन खेळायला आला तरी आमच्या टीम मधल्या एक दोन बॉलरांना ते चान्स भेटतो आणि त्याचबरोबर ते परफॉर्मन्स पण देतात. आणि सर्व सर्व प्लेअरना तेवढंच महत्व आहे जेवढं एका प्लेअरला आहे. बॉलिंगची जी तुझी ऍक्शन आहे ती कोणाकडून शिकला? कारण बॉलिंगचे एखादा आपला ऍक्शन मेन गोष्ट म्हणजे कसं असतं, आपला एखादा आदर्श खेळाडू असतो. म्हणून विचारतो की आदर्श खेळाडू कोण आहे की त्याच्यातून तू शिकलास बॉलिंग बॅटिंग दोन्ही पण? बॉलिंग साठी तर मी शिकलोय, कारण की पहिल्यापासून खेळायला जायचो ग्राउंडवर तेव्हा एवढा मोबाईल काय नव्हता. ते आपलं आपण टाकायचं, आपलं आपण खेळायचं, एवढंच होतं. मी बॅटिंग बोलायला गेलो तर आमच्या गावातला विवेकदा, अनिरुद्ध दादा त्यांच्याकडे बघून लहानपणापासून शिकत आलोय. तुमच्या इथं मोठी टुर्नामेंट होते 50,000ची, सुपर एटचा जो लॉट ठेवला जातो की तेच तेच संघ मगाशी एक मला हे आलेला की ते बाकी खेळाडूंना चान्स भेटत नाही कारण सुपर एट मध्ये ते खेळत नाही. हे बदल झाला पाहिजे का की सुपर एटचे तेच 8 संघ कायम तेच एकमेकांशी भेटत असतात, म्हणजे दुसरे संघ असतात त्याही पण त्यांच्यासोबत खेळलं पाहिजे. कारण त्याच्यामुळे काय होते की बाकीचे जे खेळाडू जे बेंचवर बसतात लीग मॅचला ते दिसण्यात येत नाही किंवा काही खेळाडू सिलेक्ट होत नाही. तर तुला काय वाटतं त्यांनी पण त्या सुपर एटच्या संघांसोबत खेळलं पाहिजे का? तुमचे सारखे छोटे छोटे संघ आहेत त्यांनी. नक्कीच. सुरुवात तर लहानापासून होते. जर छोट्या लॉटपासून खेळायला सुरुवात केली असेल तर हळूहळू वरती जायला पाहिजेच. कारण की आमच्या संघामध्ये तरी असा विचार चालू आहे सध्या की एकदम मोठ्या लॉटला खेळायचं नाही आणि एकदम छोट्या लॉटला खेळायचं नाही. हळूहळू एक एक पायरी चढत वरती वरती जायचं आणि सुपर एटला खेळायचं पुढे जाऊन. तर 1-2 कारण वर्षात नक्कीच सुपर एटला. कारण तेच गोष्ट आहे, कारण ते काही प्लेयर जे असतात आपले ते सिलेक्ट होतात, काही प्लेयर सिलेक्ट होत नाही. मग ते त्यांचं म्हणणं असं होतं की सुपर एट मध्ये हे प्लेयर आमच्यासोबत दिसतात, मग हेच प्लेयर आम्ही बघतोय म्हणून हेच प्लेयर घेतो. पण बाकी यंग जे तुझ्यासारखं टॅलेंट आहे आता थोडं तुम्ही बाहेर खेळल्यामुळे ते तुझं बाहेर आलं. असे असंख्य प्लेयर छोटे छोटे संघात पण चांगले असतील की जे बाहेर येऊच शकलेत नाही अजूनपर्यंत. तर माझं असं मत आहे की थोड्या दिवसांनी 32 जे लॉट असेल तो 32 जणांच्या चिठ्ठ्या पाडायच्या, तिथून एक एक काढून ज्याची मॅच ज्याच्यासोबत लागेल तेव्हाच समजेल ना की समोरच्या संघात पण किती दम आहे. आणि सुपर एटला खेळणारे प्लेयरच आपल्याकडे टॉपला आहेत आत्ताच्या कंडिशनला, असं माझं मत हो, सांगतो. नक्कीच.
चांगली रेवस आयडिया आहे. असं अलिबाग. केलं तर हा तेच मी पण बोलतोय, असं केलं तर मग बाकी पण प्लेयर आपले बाहेर जातील खेळायला. माझा दुसरा प्रश्न असा आहे की रेवस अलिबाग या पंचक्रोशीमध्ये बाहेरच्या संघाला घेतलं जात नाही. ती असोसिएशन निर्माण झाली. तुम्ही हे पैसे पे करायला पहिले त्यांनी असं काढलं होतं की पे करायचे, मग तुम्ही तुम्हाला त्या असोसिएशन मध्ये घेतलं जाईल, असं झालं होतं. पण आता बाकीचे संघ ज्यांना खेळायचं असेल त्यांच्यासाठी काय बोलशील की असोसिएशन मध्ये त्यांना एंट्री भेटली पाहिजे की नाही, की जे बाहेरचे समजा चिंचोटी पासून ते तिकडले संघ आहेत त्यांचे. एंट्री तर भेटली पाहिजे, कारण की क्रिकेट आहे. जेवढं बाहेर केलं, जेवढे बाहेरचे प्लेयर आपल्या इथं आणू, तेवढं क्रिकेट वाढत जाईल. आणि त्यातून आपली सुद्धा एक ओळख होत जाईल की हा असे असे खेळाडू आहेत या पट्ट्यात. तेच, कारण तुम्ही सारख्या त्याच त्याच खेळाडूंसोबत खेळून तुमचा बाहेरचे जेव्हा खेळाडूंसोबत तुम्ही जॉईन व्हाल तेव्हा तुम्हाला समजतं की बाहेर पण यंग चांगलं चांगलं टॅलेंट भरलेला आहे. रेवस अलिबाग आणि जशी कुरुल चिंचोटी यामध्ये तुला काय वाटतं, कुठले प्लेयर चांगले आहेत असं तुला वाटतं? कुरुल ते प्लेयर चिंचोटी तर किंवा कुरुल ते चिंचोटी किंवा हे जे आमचा या साईडला खंडाला असोसिएशन आहे, अशा असोसिएशन मध्ये कुठले कुठले प्लेयर तुला चांगले वाटतात? प्लेयर तर सर्वच चांगले असतात. डिपेंड आहे त्यांच्या मेहनतीवर, फिटनेसवर आणि बाकीच्या इतर गोष्टींवर. तेवढा सपोर्ट असला पाहिजे घरून. आणि जो प्लेयर खेळतोय त्याच्यात तेवढा टॅलेंट सुद्धा असला पाहिजे. आणि बहुतेक असे प्लेयर आहेत की ज्यांच्यात खूप टॅलेंट आहे, पण त्यांना तेवढी संधी मिळत नाही. माझा असा प्रश्न आहे की आता तू बोललास म्हणून सांगतो की एक षटकार मारला की मी स्वतःला स्टार समजतो, असं बहुतेक प्लेयर आहेत की एक मी षटकार मारतो किंवा एक टुर्नामेंट माझी चांगली गेली की दुसऱ्या टुर्नामेंटला म्हणजे समोरून फोन आला पाहिजे की दादा खेळायला ये किंवा तू खेळायला ये. असं अभिमान आल्यानंतर क्रिकेट हा शून्य होत जातं असं मला वाटतं. तुला काय वाटतं की अभिमान क्रिकेटमध्ये असावा? नक्कीच. पण अभिमान कुठल्या गोष्टीचा असावा? जर तुम्ही चांगल्या गोष्टी करताय तर. हे अशा गोष्टींमध्ये अभिमान असून काय फायदा नाही. तेच, एक षटकार मारल्यानंतर समोरचा प्लेअर काय समजतो की मीच संघ चालवतो किंवा असं मीच नाही. एका संघाचा संघ चालत नाही. 11 जणांची मिळून संघाला, माझ्या मते 11 जणांचं जेव्हा योगदान येतं तेव्हा संघ बहरून जातो. पण त्या मुलांना काय सांगशील तू जे असे असे वागतात त्यांना? संघ कधीच एका मुलं चालत नाही. कारण की जर एक खेळाडू नसेल तर बाकीचे 10 जण असतात. त्यांच्या दुसरा कोण ते 11व्याच्या जागी दुसरा कोणतरी येतो. ते पण तेवढ्याच जोरात खेळतात की आम्हाला जिंकायचं आहे. आणि कोण असं खेळत नाही की जायचं आहे म्हणून जायचं आहे, नुसते बॅट फिरवायचे की यायचं आहे. सगळेजण जातात, जिंकासाठी खेळतात आणि त्यातून गेम निघतो बाहेर. बरोबर. माझा पुढला प्रश्न असा आहे की तुला आवडणारे कोण 2 प्लेयर आहेत तुमच्या संघातले की जे खरोखर यांचे हेच प्लेयर आहेत की ज्यांच्यामुळे आमच्या गावाचं नाव पुढे आलं पहिलं? तसं बघायला गेलं तर आशिष म्हात्रे, म्हणजे त्याच्या पिरियड मध्ये तो जाम फॉर्मला होता. त्यानंतर विराजा एक होता, जो आता क्रिकेट खेळत नाही. नुपी दादा एक आहे, तो आता नाही आहे सध्या. अजून असे बरेच प्लेयर होते. आणि आता सध्या करंट टीम चालवणारे मोहिरेश पाटील, अनिरुद्ध दादा आणि विवेकदा आणि असे बरेच खेळाडू आहेत की जे टीमला पुढे घेऊन चाललेले आहेत. आणि यंगस्टर मध्ये बोलायला झालं तर राज पाटील आहे, ऋषिकेश वनकर आहे, सार्थक म्हात्रे आहे, स्वरूप म्हात्रे आहे. असे बरेच प्लेयर आता नवीन नवीन आलेत. आणि ते टीमचं एक बॉन्डिंग झालेलं आहे की हा तू नाही तर मी नाही तर तू, तो खेळला नाही तर मी खेळतो. आणि असं करता करता एक टीम बॉन्डिंग चांगलं झालेलं आहे. बरोबर. तुला रॅपिड फायर मध्ये प्रश्न विचारतो 5. म्हणजे मी एक प्लेयरचं नाव घेईन, 5 प्लेयरचं, तू त्यांना फक्त एक शब्दात उत्तर दे की तुला काय वाटतं. अक्षय पाटील मोहन, हेलिकॉप्टर स्पेशली कैवल्य पाटील, विकी हा ठीक आहे. विराटचा, हा ठीक आहे. अं, अमित बारकर, स्पिनचा चांगला होता, म्हणजे स्पिनचा बादशाह अजय चौलकर, अजय चौलकर, क्लास बॅटिंग.
आणि प्रशांत मोहरे. ऑलराऊंडर आहे चांगला. तर अलिबागचा वंडरबॉय म्हणून बोलले मी त्याला. माझा पुढला प्रश्न तुला असा आहे की कुठले असा संघ आहे की तो आजपर्यंत तुम्हाला टप गेला? असा संघ नौकार 2 वेळा मॅच झालेली आहे आमची आतापर्यंत तरी. आणि दोन्ही वेळेला ते जिंकलेले आहेत. आता हे फारशा मार्जिनने जिंकलेले नाहीत. थोड्या थोड्या कट टू कट मॅच मध्ये जिंकलेले आहेत. पण भारी पडलेले आहेत. असा कोणता प्लेअर आहे की जो ही मॅच काढू शकतो असं तुमच्या संघ? एक चेंडू 6 धावा की ज्याच्यावर खरोखर विश्वास आहे की मारूनच येईल. विवेकदाने आतापर्यंत 4 ते 5 वेळेला तरी अशा मॅचेस जिंकवल्या आहेत की 1 बॉल 5, 1 बॉल 4, 1 बॉल 6 अशा बऱ्याच वेळेला मॅचेस जिंकवल्या आहेत. मी बघते तोपर्यंत तरी. त्याच्या आधी असे बरेच असतील जे मला माहित नाही आता. ओपन क्रिकेट बद्दल काय बोलशील? ओपन क्रिकेट सध्या तरी जाम चालू आहे आणि त्यात जे खेळाडू नवीन आहेत, ज्यांच्याकडे टॅलेंट आहे ते त्यात उतरला पाहिजे आणि त्यांना योग्य तो चान्स मिळाला पाहिजे. चान्स माझ्या असं मताची टीम जाते. रायगड टीम मध्ये फक्त उरण, पनवेल इथलेच प्लेयर असतात. अलिबागचे प्लेयर क्वचित क्वचित कधी कधी दिसतात. म्हणजे मोन्यासारखा असू द्या, अक्षय म्हात्रे आबू असू द्या किंवा पंकज जाधव माटे असू द्या. तुला काय वाटतंय रायगड सारख्या टीमनी पण अलिबागकडे पण लक्ष दिलं पाहिजे की जे प्लेयर आता आपल्याकडे असतात खेळायला, आपल्याकडे आयकॉन म्हणून आणतो आपण, पण त्यांना पण माहिती असतं की या संघात पण चांगले खेळाडू आहेत, पण त्याही पण अप्रोच पुढे केलं पाहिजे की नाही? हो नक्कीच. ज्यांचा चांगला खेळ चालू आहे त्यांना तर संधी मिळालीच पाहिजे. तुला असं वाटतं की अलिबागमध्ये फक्त अलिबागचेच आयकॉन घेऊन खेळलं पाहिजे? असं एवढ्या काही मोठ्या नाही मोठ्या आहे. टुर्नामेंट ज्या होतात, एवढ्या मोठ्या मोठ्या ज्या 50 किंवा 1 लाखाच्या 2 लाखाच्या टुर्नामेंट होतात, आपण बाहेरून खेळाडू आणतो, नक्कीच ते जिंकवून देतात, पण आपल्या अलिबागचे खेळाडूच घेऊन जर खेळलं गेलं तर काय वाटतं तुला? काय नक्कीच बदल होऊ शकतो? अलिबागमध्ये खेळाडूंची कमी नाही आहे, कारण की एकापेक्षा एक असे खेळाडू आहेत. आणि त्यातल्या त्यात जर बघायला गेलो तर आपले खेळाडू बाहेर बाहेर जाऊन नाव करतायत. जर आपलेच खेळाडू घेऊन खेळलो तर चांगली गोष्ट आहे. पण ज्याची त्याची हे आहे, स्वतःची मेंटॅलिटी आहे की कोणला आणायचं कोणला नाही आणायचं ते आपण सांगू शकत नाही. मग ते बरोबरच आहे. कारण माझं असं मत होतं की अलिबागचे प्लेयर घेऊन तुम्ही जास्त प्रमाणात जा बाहेर, तेव्हा त्या लोकांना पण समजेल की अलिबागचाच खेळाडू असून पण आता या टायमाला आपण रायगड प्रीमियर लीग ला बघितलं की आदर्श पाटील, श्रेयस कदम सारखा मोठा चेहरा समोर असून श्रेयस कदमला त्याच्या समोर फिक्क पाडलं गेलं. एवढा आदर्श पाटीलनी गेम दाखवला अख्ख्या रायगड प्रीमियर लीग मध्ये. तू काय बोलशील आदर्श पाटीलचं टॅलेंट? आदर्श पाटील सध्या तरी करंट मध्ये खूप फॉर्मला आहे आणि याच्या आधी 1-2 वर्ष रबर बॉल मध्ये सुद्धा पण जाम फॉर्मला होता. त्याला त्या फॉर्म मुळे संधी मिळाली. निखिल सारखा त्यांच्या टीम मध्ये खेळाडू आहे, त्यांनी त्याला संधी निर्माण करून दिली. त्यांनी त्या संधीचं सोनं केलं आणि त्या मितीवर आता त्या याच्यावर पोहोचलेला आहे. नक्कीच. असा पुढला प्रश्न असा आहे तुला की क्रिकेट व्यतिरिक्त कुठला खेळ खेळला जातो? तू कोणता आणखीन खेळ खेळ क्रिकेटच्या व्यतिरिक्त? म्हणजे क्रिकेट कबड्डी, खो खो? खो खो खेळतो, ऍथलेटिक आहे. फिटनेसचा विषय मगाशी झाला होता. फिटनेस साठी तुझं काय रहस्य आहे की फिटनेस कायम, कारण क्रिकेटमध्ये फिटनेस महत्वाचा आहे. फिटनेस एकदा लूज झाला की क्रिकेटरला कोणी विचारत नाही, त्याचा फॉर्म आपोआप कमी होतो असं मानलं जातं. पण तुला काय वाटतंय फिटनेसचं काय महत्व त्याची? फिटनेस असलीच पाहिजे, कारण की एखादा चेंडू पकडायला धावायचा आहे बॉल मागे तर ग्राउंड मध्ये उतरताय तर ते करता आलं पाहिजे की हा मला इथं बॉल आला तर मला फिल्डिंग मध्ये 100% एफर्ट द्यायचे. बॅटिंग करताना रनिंग करायची आहे. दोघांनाच बॉन्डिंग जमलं पाहिजे. एक जण धावतोय एक जण नाही धावत असं नाही झालं पाहिजे. बरोबर. कोणता असा खेळाडू आहे तुझ्या सोबतचा की ज्याच्यावर तुझा डोळा मिटून विश्वास आहे की हा मी नाही काढलं तर हा खेळू शकतो? म्हणजे पार्टनर असतो, आपण बोलतो असं रोहित शर्मा, शिखर धवन,
किंवा आता शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल असं? तसं बघायला गेलं तर आमच्या स्टार्टिंगला ओपनिंगला मी आणि अनिरुद्ध दादा, कधी कधी विवेकदा जातो. त्यामध्ये आम्ही दोघं पण फ्लॉप झालो. तो विवेकदा येऊन खेळतो. आम्ही तिघही फ्लॉप झालो तर येऊन मयुरेश पाटील खेळतो, बालवणकर खेळतो किंवा राज पाटील आहे, आशिष म्हात्रे आहे. म्हणजे असं कोणच म्हणत नाही की मीच जाऊन मॅच काढीन. प्रत्येक जण प्रत्येकाला जिम्मेदारी घेते की हा मला खेळायचं आहे, मला मॅच जिंकवायची आहे. वेळ कुठली पण असू दे, आम्ही मॅच जिंकवणार एवढाच विचार असतो. एखाद्या संघाबद्दल तुला बोलावं असं वाटलं, म्हणजे जो तुला तुमच्या संघाच्या व्यतिरिक्त आवडणारा संघ, तर कुठला संघ? जिराटचा, साई जिराटचा. तुमच्या व्यतिरिक्त आवडणारा संघ का? कारण काय असू शकतं? त्यांच्यात तसं बघायला गेलं तर प्रत्येक प्लेअरकडे तेवढी कॅपॅसिटी आहे की हा एवढी मॅच असली तरी मी स्वतः जाऊन काढीन. प्रत्येक प्लेअरकडे तेवढी कॅपॅसिटी आहे की जाऊन मी मॅच काढीन एवढं. तुझ्याबद्दल सांगावंसं वाटलं तुला, म्हणजे ओव्हरऑल क्रिकेट तुझं पूर्ण जेव्हापासून चालू केल्यापासून आतापर्यंत काय अनुभव आहेत? तर तुझं कशी तुला ग्रो झाला किंवा कुठलं असं? माझ्या क्रिकेटची सुरुवात झाली जेव्हापासून म्हणजे सिनियर होते तेव्हा, म्हणजे आमच्या टीम मध्ये खेळायचे. त्याही सुरुवात करून दिली की हा ते माझ्यासाठी मागं झाले. म्हणजे एका दोन प्लेअर होते की ते मी मी आत आल्याने ते बाहेर गेले आणि त्यांना असं कधीच वाटलं नाही की त्याच्यामुळे मी बाहेर गेलोय किंवा असं झालंय. त्याच्यानंतर मयुरेश पाटील, अनिरुद्ध दादा आणि विवेकदा यांनी मला म्हणजे बॉलिंगसाठी कन्व्हिन्स केलं की टीम मध्ये हा बॉलिंग टाकू शकतो. तेव्हा पहिली टुर्नामेंट मला मुछेदची भेटलेली. तेव्हा लास्ट ओव्हरला 36 रन आलेल्या. तेव्हापासून सुरुवात झाली की हा बॉलिंग टाकू शकतो. आणि तिथून मग सुरुवात झाल्यानंतर आलो आलो एका दोन टुर्नामेंटला बॉलिंग भेटली. नंतर नेक्स्ट सीझनला रबर बॉल साठी बॉलिंग भेटायला लागली. ओलं पिच, तिथून सुरुवात झाली आणि नंतर मग कंटिन्यू तिसरी चौथी ओव्हर अशी चालूच राहिली. आणि मग नंतर हळू 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 करून अशी ग्रोथ होत गेली. बरोबर. कुठल्या अलिबाग मधल्या किंवा बाहेरच्या, म्हणजे अक्षय पवारचं देखील विकेट घेतलेलं मी रील बघितली तुझी. अक्षय पवार सारख्या खेळाडूची पण विकेट, कधी कुठल्या खेळाडूने असं तुझी तारीफ केलीय का की खरोखर तुझं टॅलेंट हे पुढे नेऊ, म्हणजे तू चांगला प्लेअर होऊ शकतो? नक्कीच. प्रारंभ पाटील विराटचा त्यांनी आता या सीझनच्या स्टार्टिंगला सुरुवात झालेली तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं की फॉर्म चांगला आहे, फॉर्म बिंबर वगैरे असं सांगितलं होतं की आपण असं असं करू, तुझं नाव होईल, तू खेळ पुढे, तुला सपोर्ट मी करेन असं सांगितलेलं त्यांनी. नक्कीच, कारण एखाद्या प्लेअरला सपोर्टची, जसं बाहेरचा प्लेअरनी एकदा पाठ थोपटली की आपल्याला वाटतं की आपण पण काहीतरी होतो, इम्प्रूव्ह होतं आपल्यात. पुढला प्रश्न असा आहे की तुला एक सिच्युएशन दिली, समजा 6 चेंडूत 25 धावा मारायचे, तर कोणता असा बॉलर समोरचा आहे की त्याला तू मारू शकतोस असं वाटतंय, त्या बॉलरला मी सर्च चेस करू शकतो? असं सांगू शकत नाही. कुठल्याच बॉलरला जज करता नाही, कारण की प्रत्येकाची कॅपॅसिटी आहे. प्रत्येक जण जिंकण्यासाठी खेळतो आणि कुठला बॉलर कधी आवडणारा कुठला वाटलं तरी एखाद्या प्लेअरला कुठला तरी बॉलर जाम आवडतो की हा हाच बॉलर मला, म्हणजे प्रत्येक ठिकाणी टुर्नामेंट आपण त्यांच्यासोबत खेळत असतो की हा बॉलरला मी चांगला खेळू शकतो, असं प्रत्येक कोणतरी असतो की आवडता बॉलर, तुझा आवडता बॉलर की या बॉलरला मला आवडतोय खेळायला? नाही, असं कोण नाही सध्या तरी. चांगला प्रश्न, मला बघायचं होतं तू काय उत्तर देतो. कारण कुठल्याही प्लेअरला कमी लेखायचं नाही, हेच महत्वाचं असतं की कुठला प्लेअर कधीही कुठलीही मॅच घेऊ शकतो. आणि कुठली, आत्ताच आपण एक टुर्नामेंट बघितली तर 40+ सारख्या खेळाडूंनी तू पाहिले असतील की केतन म्हात्रे, श्रेयस कदम असताना देखील त्यांना ते एक 6 बॉल 6 रन काढून दिल्या होत्या. हो. तू बघितलं असेल रत्नागिरीला का कुठेतरी मॅच झाली होती, केतन म्हात्रे सारखा बायकरमॅन असून देखील त्याला देखील एक षटकार मारता आला नव्हता. 40+ तो खेळाडू होता समोरचा. वडिलांकडून काय शिकलास? वडिलांनी काय घरून, बालकडू असतोच, वडिलांकडून काय शिकला? त्याही मला लहानपणापासून एकच शिकवण लावली की असं घरात फालतू बसून नाही राहायचं आणि कुठं बाहेर अशा वेचणी ठिकाणी जायचं नाही. आणि घरी कधी लेट उठलो असं तर ते सांगतात की आमचा जर 12-1 वाजेपर्यंत झोपून राहत असाल तर तुमचा फिटनेस होऊच शकत नाही कधी.
वडिलांची साथ तुझ्या पाठी कायम दिसते. मला असं वाटतं की कायम तुझ्या सोबतच असतात म्हणजे हो. प्रत्येक ठिकाणी तू बोलतोस मॅच बघायला देखील असतात, सगळीकडे असतात. एखाद्या मोठ्या खेळाडूचा म्हणजे जो संघ आता तू बोललास बघ की माझ्यासाठी काही प्लेअर खाली उतरले, म्हणजे हे असं प्रत्येक संघातील काही खेळाडू आहेत की जे अजून पण जागा टिकवून असतात. यंग यंग प्लेअर त्यांच्या बाहेर बसतात, त्यांची खंत असते की ते बोलून ना दाखवत, पण ते समजून येतं आपल्याला की ते त्यांच्या मनात असतं. तुला काय वाटतं त्या प्लेअरनी काय केलं पाहिजे? किती समजा आता वय झालंय किंवा आपला फॉर्म नाही, आपण खाली एक पाऊल उतरलं पाहिजे असं वाटतंय का तुला? काय सांगशील त्यांना? असं एखाद्या सिनियर प्लेअर बद्दल बोलणं चुकीचं आहे, कारण की त्याने त्याचा काल गाजवलेला असतो. आणि त्यात एखादा ज्युनियर जर चांगला होत असेल तर त्याला चान्स दिला पाहिजे. असं नाही की त्याहीच खेळत राहिला पाहिजे. त्यांना सुद्धा चान्स मिळाला पाहिजे. ते सुद्धा खेळले पाहिजे. बरं, सिनियर प्लेअरचा रिस्पेक्ट करणं किती महत्वाचं आहे? कारण ते कसं असतं, नेहमी त्यांनी सांगितलेलं आता यांचा खून एकदम जोशात असतं. ते का म्हणणार तुम्ही आम्हाला नको सांगू, कारण आम्ही तुमच्यापेक्षा, तुम्ही त्यावेळेला तुमच्या तर कायच नव्हतं. तुमच्या वेळेला एवढ्या टुर्नामेंट नव्हत्या किंवा तुम्ही जेव्हा खेळत होते तेव्हा एवढे चांगले बॉलर नसते, पण त्यांच्या वेळेला देखील बॉलर चांगले होते. जसं आपण बोलू सचिन तेंडुलकरच्या टायमाला पण चांगले बॉलर होते, तसेच विराट कोहलीच्या टायमाला. म्हणून त्यांचं जसं एक हे केलं जातं कम्पॅरिझन, तुला काय वाटतं यंग खेळाडू आणि सिनियर मध्ये कम्पॅरिझन करणं किंवा त्यांना उलट बोलणं हे चुकीचं आहे की कसं? नक्कीच चुकीचं आहे, पण कधी कधी असं होऊन जातं की ग्राउंड मध्ये गरमागरमीचा माहोल असतो तेव्हा होऊन जातं. पण ते ते तेवढ्यापुरतंच ठेवावं, कारण की एक मॅच होईपर्यंत तेवढं झालं तर ठीक आहे. त्या पुढे वाढून देणं चांगलं नाही आहे. तुझा क्रिकेट मधला गुरु कोण आहे? किंवा एक आदर्श खेळाडू किंवा गुरु की ज्याचं ऐकलंच पाहिजे असं वाटतं, की मनापासून आपल्याला एखाद्याचं वाटतं की हा जो बोलेल तेच बरोबर आहे, जरी आपला निर्णय चुकीचा असला तरी किंवा बरोबर असला. एक खेळाडू. माझ्या मनात क्रिकेटची आवड निर्माण केली मयुरेश पाटीलनी, कारण की तो तेव्हा खेळायला सुरुवात केलेली त्यांनी. तेव्हापासून मला तो सपोर्ट करतोय की तू खेळ, तुझी बॅटिंग चांगली आहे, बॉलिंग चांगली आहे, तू खेळ. तिथून त्यांनी मला पुढं पुढं करत करत आता एवढ्या रान उभं केलंय. यापुढे पण त्याची साथ असेल आणि आतापर्यंत होतीच. इंटरनॅशनल मधले आवडते खेळाडू कोण? विराट कोहली. आवडतं बॅटिंग करायला जास्त आवडतं की बॉलिंग करायला बॅटिंग. आवडतं? सर्वात जास्त हाय स्कोर आजपर्यंतचा 59. कुठल्या ग्राउंडवर? नांदेवाड्याचा. गोल ग्राउंडवर खेळायला जास्त मजा येते की हाफ ग्राउंड? गोल ग्राउंडवर. पुढला प्रश्न असा आहे की बॉलिंग मधला बेस्ट फिगर कुठला आहे जो तुम्ही म्हणजे आपण बोलतो फिफर घेतलाय की काय असं आजपर्यंत 5 विकेट? 5 विकेटचा नाही, पण एक दोन रनचे असे ओव्हर टाकलेले आहेत. बरं, त्या तुला सर्वात जास्त खेळायला कुठल्या ग्राउंडवर आवडतं? म्हणजे कोणतं आवडतं ग्राउंड आहे असं? नांदेवाडा. मी 3 टुर्नामेंट बोलतो, त्या 3 टुर्नामेंट बद्दल तुझं मत काय आहे ते मला सांग. 4 टुर्नामेंट सांग, अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी, जी प्रशांत शेट्टी, पीएनपी चषक, आमदार चषक आणि अलिबाग प्रीमियर लीग. काय वाटतं चारही टुर्नामेंट मध्ये काय काय तुला वाटलं बदल? नक्कीच चांगला प्लॅटफॉर्म आहे यंगस्टरसाठी. चांगली संधी आहे, कारण की तिथं जर एका दुसऱ्या प्लेअरने परफॉर्मन्स दिला तर तिथून त्याला वरती येण्याची संधी आहे. आणि खरंच चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे. अलिबागमध्ये सध्या तरी सर्वात जास्त लीग होत आहे आणि ते प्रत्येक खेळाडूसाठी चांगलं आहे. वाटतं टाइमचं किती महत्व क्रिकेटसाठी दिलं पाहिजे? म्हणजे आपण असोसिएशन मध्ये पण बघतो 12च्या नंतर प्लेयर टुर्नामेंट तुमचे तर चालू होतात, 1 वाजता पण संघ जातात, तोपर्यंत सगळं एक पण संघ पोहोचलेला नसतो. असं का? म्हणजे काय वाटतं तुला, काय सांगशील का? आता प्रत्येकाचा पर्सनल कामानिमित्त प्रत्येक जण बाहेर असतो, किंवा सगळेजण असं नाही की फक्त क्रिकेट खेळतात. प्रत्येक जण ह्याच्यात खेळतो, घर सांभाळून खेळतो. त्यामुळे
तेवढी त्याची पण जिम्मेदारी आहे, तेवढी आयोजकाची पण जिम्मेदारी आहे की त्यांना सोबत घेऊन खेळणं, किंवा त्यांची पण जिम्मेदारी आहे की त्यावेळेस तिथं पोहोचणं. बरोबर, कारण नंतर 3 ओव्हरच्या 2 ओव्हरच्या मॅचेस होतात आणि मग एखादा चांगला संघ त्या 2 ओव्हर मध्ये पण बाहेर जातो. म्हणजे असं होतं. म्हणून काय सल्ला देशील इथून पुढे यंगस्टरना, काय सल्ला देशील जे मोबाईलच्या दुनियेत आता हरवलेले आहे? तुझ्याकडे बघून जे आता परत क्रिकेटकडे वळतील असं आहे का? अं, तसं बघायला गेलं तर फिटनेसवर जास्त लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही मोबाईल बघण्यापेक्षा जास्ती तरी ग्राउंडवर जा, बीचवर रनिंगसाठी जा, की बाजूला ग्राउंड हे असेल तिथं रनिंगसाठी जा, फिटनेस करा, जिम मध्ये जा. या चांगल्या गोष्टी कराल तर तुमचं पुढं म्हणजे फिटनेस लेवल चांगली राहील, आणि त्याची तुम्हाला हे पण भेटेल, फायदा पण आहे. बरोबर. अंडर 19 मधला आवडता खेळाडू कुठला? म्हणजे आता तुमचे जे, आता तू कसं असतं, आता तू ज्या जनरेशन मध्ये ते तुमचे प्लेयर जवळचे असतात. अंडर 19 मधला तुला अलिबाग मध्ये ओव्हरऑल चांगला प्लेयर कोण वाटतो? गौरव पाटील. कुरुलचा. धन्यवाद तू दिलेली मुलाखत. आपण बऱ्याच प्रयत्नानंतर जॉईन झालो, पण हो. तुझ्याशी बोलल्यानंतर असं वाटतंय की खरोखर एखादा यंग मुलाचे हे विचार जर असतील तर नक्कीच क्रिकेटमध्ये त्याचं पुढं फ्युचर चांगला आहे. तुम्ही दिलेल्या मुलाखतीबद्दल तुझा आभार मानतो आणि आपण इथे थांबूया. धन्यवाद.